हो, हुकुमाची राणी. काय खूप आनंद झाला असेल नाही तुला? असं का म्हणताय सर? नाही, कॉम्पिटिशन जिंकलीस ना तू. म्हटलं हवेत गेली असशील, थोडं खाली आणावं तुला. तुला काय वाटलं एक छोटीशी कॉम्पिटिशन जिंकून तू माझ्या आईचं मन जिंकशील, ती तुला सून म्हणून स्वीकारेल? असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. तुला महाडिकांच्या सुनेचा दर्जा, तिची किंमत कधीच मिळणार नाही. मला ते मिळवायचं पण नाहीये सर. मी इथं सून म्हणून हे घर सावरायला आले. मला माझ्या माणसांना जपायचंय, आणि जर मला काही जिंकायचं असेल ना तर मला माझ्या माणसांचं मन जिंकायचंय. त्यामुळे मी तो सोन्याचा दागिना सुद्धा मालती मॅडमला परत देऊन आले. त्या जेव्हा मनापासून मला तो दागिना देतील ना तेव्हाच मी तो आनंदाने स्वीकारेन. मग त्या आनंदाला तू कायम मुकणार आहेस, कारण महाडिकांना तुझी गरज कधीच नव्हती ना मला आहे. आपलं लग्न जरी झालेलं असलं ना तरी आमच्या लेखीत तुझी किंमत 0 असणार आहे. असो, तुझ्यासारख्या युजलेस लोकांवर मला माझा वेळ वाया घालवायला आवडत नाही, तुला चांगलं माहिती. मला शॉवर घ्यायचा आहे. आणि हो हुकुमाची राणी, त्या आनंदाला तू नेहमी मुकणार आहेस, लक्षात ठेव. एक्सक्यूज मी, युजलेस राणी आहे का तिकडे? नाही, ऍक्च्युली मी माझा टॉवेल विसरलोय, तो दे ना पटकन. ए हॅलो, मी तुला काहीतरी सांगितलंय. मला टॉवेल हवाय. तुला ऐकू येत नाहीये का? हे बघ, मला चांगलं माहितीये तू अजूनही रूम मध्येच आहेस, सो पटकन मला माझा टॉवेल दे. मी का देऊ? तसंही तुम्हाला माझी गरज नाहीये ना. तुम्हालाच काय, या घरात कोणालाच माझी गरज नाहीये. मी तर युजलेस आहे. मग युजलेस माणसांची कशाला मदत घ्यायची तुम्हाला आता? काय झालं? आता माझा आवाज येत नाहीये का तुम्हाला? मी बोलतेय काहीतरी. सर, तुम्हाला आत माझा राग बी येत नाहीये ना? नाही, काय आहे ते, तुम्हाला राग आलाय की नाही ते इकडे कळत नाही ना मला. मी टॉवेल मागितलाय तेवढा दे, बाकीची बडबड करायची गरज नाहीये. हा, म्हणजे राग आलाय का तुम्हाला माझा? ठीक आहे, मग मी नाही बोलत बाबा काही. तू टॉवेल देणार आहेस की नाही मी फायनल विचारतोय. मी पण फायनल सांगते, मी नाही देणार टॉवेल. सर, तुम्हाला रागले कंट्रोल करावं लागतं ना. पण तुम्ही काही म्हणा, तुम्हाला कधी ना कधी माझी गरज लागणार आहे. हे घ्या टॉवेल. सर, तुम्ही मला तुमची बायको मानाल किंवा नाही, पण मी माझं कर्तव्य करत राहणार आहे. मी हे नातं निभावणार आहे. आणि आपण कितीही म्हटलं ना की आयुष्यात मला कोणाचीच गरज नाही, तरी आयुष्य जगताना कधी कोणाची गरज पडेल ना हे सांगता येत नाही. देवा, रात्रभर जागून केलेल्या मेहनतीला आता तरी फळ दे प्लीज, आणि हे ड्रोन उडू देत. अजित, ड्रोन उडायला लागला? हो, फायनली वर्क झाला. आणि दादा, हा प्रयोग सक्सेसफुल झाला.
ज्यासाठी इतकी वाट पाहत होतास ते फायनली वर्कआउट झालंय. गुड. थँक्यू. आता हे सगळं कधी घरच्यांना दाखवतोय ना असं झालंय. अजित थांब इथेच. गुड अजित, गुड वर्क. आज मी कौतुकाने सगळ्यांना सांगेन. बरं मला सांग, तू सगळं कधी आणि कसं प्रिपेअर केलंस? अरे काय सांगू तुला, रात्रभर जागून केलं एवढं सगळं. बाकीचं मॉडेल काही रेडी होतच रे, पण ह्यातल्या काही चिप्स ना मी नीट बसवत नव्हतो आणि त्यामुळे घोळ होत होता. पण मला नंतर रिअलाइज झालं की आपलं कुठेतरी काहीतरी चुकतंय, म्हणून मी त्या गोष्टीची काल R&D केली आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि हे फायनली तयार झालं. गुड गुड. आय एम सो प्राऊड ऑफ यू अजित, सो प्राऊड ऑफ यू. खूप छान वाटलं मला की तुझा हा एक्सपेरिमेंट फायनली वर्क झालाय. बरं मला सांग, तू कॅमेरा लावलायस ना? राईट. सो याच्यातून शूटिंग फोटोज वगैरे निघू शकतील. अरे म्हणजे काय, आणि जनरली आपण त्यासाठी तर डिझाईन करतो ना हे सगळं. आणि तुला माहिती आहे का, ह्यात मी हाय क्वालिटीचा कॅमेरा बसवलाय. परफेक्ट. आपण एक काम करूया, चालू करूया. मला असंही आपल्या बंगल्याचं फुटेज घ्यायचंय. कशाला दादा? अरे कशाला म्हणजे काय, आपण ज्या वास्तूत राहतो ती बर्ड आय व्ह्यूने कशी दिसते सगळ्यांना दाखवायला नको? हां कर चालू. एक मिनिट, मी माझा कॅमेरा कनेक्ट करूया. ओके ठीक आहे चालेल. आत्तापर्यंत इंद्राच्या रूममध्ये इंद्रा आणि राणीचं रिलेशन नेमकं कसं आहे हे कळणं अवघड होतं. पण आता हे ड्रोनचे डोळे सगळी सिक्रेट्स उलगडतील. अजित, हां बेस्ट काम केलेस तू. एक काम कर, तू सगळ्यांना बोलव, तुझं सक्सेस आपण शेअर करू. आणि एक बातमी पण द्यायची मला. ठीक आहे. ओके दादा, जा बोलव. लगेच बोलावं नंतर. अरे अजित, आम्ही सगळे आलो. काय झालंय काय? मग कशा करता बोलवलंयस? सांगतो सगळं सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग. तर आज आपल्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे. आजवर आपण अजितला टॉन्ट मारत होतो की तो काहीच करू शकलेला नाहीये,